विसर्ग होत असून जालना जिल्ह्यातील गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। कालपासूनच प्रशासनानं 18,000 लोकांना स्थलांतरित केलंय। अंबड, घनसावंगी, परतूर या तालुक्यातील जवळपास 38 गावांना पुराचा धोका आहे। अनेक गावांमध्ये आणि घरांमध्ये देखील आता पाणी शिरलंय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवी मुंडे यांनी। अंबड तालुक्यातल्या मी गोंदी गावात आहे आणि तिथे गोदावरीमध्ये जो विसर्ग झाला जायकवाडीतून त्यामुळे काय पूर परिस्थिती उद्भवलेली आहे त्याचं हे दृश्य आहे। आपण बघत असाल तर मी या गावालगतच म्हणजे कडीलाच आहे तर जवळपास कमरे इतक्या पाण्यात आहे आणि ती नागरिक गावातली जे बघतोय आपण त्या ठिकाणी आहे। गावात पाणी शिरलेलं आहे आणि घरामध्ये देखील पाणी शिरलेलं आहे। काय आता हे सगळं पाण्याखाली हे लय पाणी येतं साहेब। बर शाळाही बुडालेली दिसेल। शाळा घरदार सारे गेले साहेब। घरात पाणी घरात पाणी साहेब, लय रात्री पाणी। किती लोकांना तिकडे नेलं तुम्ही? रात्री 10 वाजता नेलं साहेब। बर किती लोक? 400 लोक नेले। 400 लोक हो, नेले। आणि बाजूच्या गावामध्ये कोणच्या इथल्या आजूबाजूच्या बाकी सारे नेले साहेब। बर हो, आपापल्या परिस्थिती सारे गेले साहेब। बर हो. बर आता तुमच्या ह्या किती घरामध्ये पाणी शिरलं? आमचे 400-500 घरामध्ये पाणी शिरलं। 500 घरामध्ये पाणी हो शिरलं? हो साहेब। बर हे ग्रस्त आहेत गावातली, जे बघतोय आपण ती मंडळी सगळी गावातली या ठिकाणी उभा आहे आणि रात्री जवळपास या गावातून 400 लोकांना या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेला आहे आणि जवळपास गोदा काठच्या 38 गावांना हा फटका बसलाय। अंबड असेल, घनसावंगी असेल आणि परतूर तालुका असेल, या तिन्ही तालुक्यामध्ये ही पूर परिस्थिती उद्भवलेली आहे आणि गावांना याचा फटका बसलेला आहे। सुरक्षित ठिकाणी नागरिक हलवण्यात आलेले आहे, पण विसर्ग जसा जसा वाढेल तसा हा धोका वाढण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही। रवी मुंडे, एबीपी माझा, गोंदी।